डिसेंबर 2025 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने 90 ते 91 रुपयाची पातळी ओलांडली आहे. पण हे अचानक घडले का? यामागचे नेमके काय कारण आहे? चला तर सोप्या भाषेत समजून घेऊया. कारण क्रमांक 1, परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय. FIIs म्हणजेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार. या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून हजारो कोटी रुपये काढले आहेत. त्यांना सध्या अमेरिकन मार्केटमध्ये जास्त परतावा आणि सुरक्षितता वाटत असल्याने ते भारतातून पैसा काढून अमेरिकेत गुंतवत आहे. दुसरं कारण, भारत अमेरिका यांच्यातल्या व्यापार कराराची चिंता. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत सध्या अनिश्चितता आहे. अमेरिकेने नवीन धोरण आणि भारतीय वस्तूंवर जास्त टॅरिफ लावल्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहे. जोपर्यंत हा करार फायनल होत नाही तोपर्यंत रुपयावर दबाव राहील. तिसरं कारण, डॉलरची वाढती मागणी. हाय डिमांड फॉर डॉलर. एकीकडे परदेशी पैसे बाहेर जात आहेत तर दुसरीकडे भारतात डॉलरची मागणी वाढत आहे. भारतीय इम्पोर्टर्स आणि ज्या कंपन्यांवर परदेशी कर्ज आहे त्या कंपन्या कर्ज फेडण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर खरेदी करत आहेत. RBIची भूमिका. साधारणपणे रुपया पडू लागला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हस्तक्षेप करते. पण यावेळी RBIने आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. सध्या महागाई दर कमी असल्याने RBIने रुपयाला नैसर्गिकरित्या घसरू देण्याचे धोरण स्वीकारले आहे, जेणेकरून आपली परकीय साठा म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह विनाकारण खर्च होणार नाही. कच्च्या तेलाची किंमत. एक दिलासादायक गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आहेत, बॅरलला $60 खाली. जर तेलाचे भाव जास्त असते तर रुपया अजून जास्त पडला असता. कमी तेलाच्या किमतीमुळे रुपयाला थोडा आधार मिळाला आहे. तर मित्रांनो, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि जागतिक अनिश्चितता यामुळे रुपया पडतोय. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिकच्या वस्तू आणि परदेशातील शिक्षणावर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? रुपया अजून किती खाली जाईल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.